बाळासाहेबांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त एकत्र आले राज आणि उद्धव ठाकरे। शिवाजी पार्कमध्ये स्मृतीस्थळावर दोन्ही नेत्यांची भेट। राजकीय मनोमिलन होणार का? चर्चेला आला ऊत। सर्वांना मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्याच मराठी माणसांचे इतर माणसांची इच्छा आहे की दोघे बंधू एकत्र यावे म्हणून। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्मृतीस्थळावर व्यक्त केली इच्छा। खरोखर डोळ्यांचे पारणे फाटण्यासारखे आज राजसाहेबांनी इथं कार्य केल्यासारखं वाटतं आणि खरोखर महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की ही दोन वाघ एकत्र यावेत आणि अखंड महाराष्ट्र भगवा करावा ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। राज उद्धव यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह। दोघेही भाऊ एकत्र आले तरच महाराष्ट्राचं भलं होईल, शिवसैनिकांच्या भावना। असे सतत वारंवार जर भेटत जातील आणि त्याच्यामध्ये जर सातत्य राहील तर एक दिवस असा येईल निश्चितपणे की ज्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता जे अपेक्षा करते आहे ह्या गोष्टी ज्यात घडून येतील। राज आणि उद्धव ठाकरे भेटीचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं स्वागत। म्हणाले दोघं भाऊ एकत्र आले तर स्थापन करतील सत्ता। माननीय बाळासाहेबांचं त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे, याकरता शासन पुढाकार घेईल। बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं स्मारक उभारणार। स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा, पण मुख्यमंत्री येताच शिवसैनिकांनी दिल्या चले जाओच्या घोषणा। हम देश के लिए मर तो नहीं सके, लेकिन आजादी के बाद पैदा हुए हैं, क्या देश के लिए जी तो सकते हैं। सिडनी मधल्या अल्फॉन्स अरीनामध्ये 16,000हून जास्त भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलं जल्लोषात स्वागत। व्हिसा नियम शिथिल करण्याचं आणि परदेशी पर्यटकांना भारतात आल्याबरोबर व्हिसा देण्याची केली घोषणा। आणि IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुद्गल समितीनं एन श्रीनिवासन यांना दिली क्लीन चिट, तर चेन्नई सुपर किंग्सचा गुरुनाथ मय्यप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यांनी बेटिंग केल्याचा ठेवला ठपका।